तर विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 10वीच्या विद्यार्थी मित्रांसाठी मी आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती सांगत आहे. तर आकाशी झेप घेरे पाखरा, ही जी कविता आहे त्या कवितेचं रसग्रहण आपल्याला करायचं आहे. तर पूर्ण कवितेचं रसग्रहण करण्यापेक्षा फक्त आपणाला 2 पंक्ती दिलेल्या आहेत. त्या 2 पंक्ती काव्यपंक्तीचं आपल्याला रसग्रहण करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ऐका तर मग. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. मग रसग्रहण करताना आपण प्रथम आशय सौंदर्य बघू. सुप्रसिद्ध मराठी गीतकार जगदीश खेबुडकर यांची आकाशी झेप घेरे ही मराठी चित्रपटातील गीतरचना आहे. कवीने सुरक्षिततेचे परावलंबित्वाचे कवच काढून टाकून स्वकष्टाने जगण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. आपल्या क्षमतांवर, सामर्थ्यांवर विश्वास ठेवावा. कवी पाखराच्या प्रतीकातून माणसाला स्वसामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे पादाक्रांत करा, उत्तम यश मिळवून त्यांचा निखळ आनंद घ्या, असा संदेश देतात. तर हा झाला आशय सौंदर्य. तर या कवितेतील कोणत्याही पंक्तीसाठी हाच आशय सौंदर्य आहे. मग कोणत्याही ओळी असू देत, मात्र याच कवितेच्या पाहिजे. तर आशय सौंदर्य असाच लिहायचं आहे. पुन्हा सांगतो. सर्वप्रथम, आकाशी झेप घेरे पाखरा, घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. आशय सौंदर्य बघा. सुप्रसिद्ध मराठी गीतकार जगदीश खेबुडकर यांची आकाशी झेप घेरे ही मराठी चित्रपटातील गीतरचना आहे. कळालं का? सुप्रसिद्ध मराठी गीतकार जगदीश खेबुडकर यांची आकाशी झेप घेरे ही मराठी चित्रपटातील गीतरचना आहे. कवीने सुरक्षिततेचे परावलंबित्वाचे कवच काढून टाकून स्वकष्टाने जगण्याचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. तर कवीने सुरक्षिततेचे परावलंबित्वाचे कवच काढून टाकून स्वकष्टाने जगण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. आपल्या क्षमतांवर, सामर्थ्यांवर विश्वास ठेवावा. कवी पाखराच्या प्रतीकातून माणसाला स्वसामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे, काय सांगितलं मी? कवी पाखराच्या प्रतीकातून माणसाला स्वसामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे पादाक्रांत करा, उत्तम यश मिळवून त्याचा निखळ आनंद घ्या, असा संदेश देतात. तर हा झाला कवितेचा
आशय सौंदर्य. तर ज्यांना कळालं नसेल त्यांना मी पुन्हा सांगतो. आकाशी झेप घेरे पाखरा ही जी काही कविता आहे तिचं आपल्याला रसग्रहण करायचं आहे. तर परीक्षेमध्ये, बोर्डच्या परीक्षेमध्ये वर्ग 10वा विषय मराठी या पेपरमध्ये आपणाला रसग्रहण करा हा प्रश्न 4 मार्कांचा येतो, 4 मार्कासाठी येतो. तर तुमचे 4 मार्क फिक्स झाले पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला आज वर्ग 10वीच्या ज्या काही कविता आहेत त्या कवितेचं रसग्रहण कसं करायचं ते या व्हिडिओतून, एकाच व्हिडिओतून सांगत आहे, शिकवत आहे, अध्यापन करत आहे. तर आकाशी झेप घेरे पाखरा, घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. आशय सौंदर्य मध्ये रसग्रहणामध्ये 3 मुद्दे असतात. एक आशय सौंदर्य, नंबर 2 काव्य सौंदर्य आणि नंबर 3 आहे भाषेचं भाषिक वैशिष्ट्य. तर या 3 मुद्द्याला धरून किंवा अनुसरून आपणाला प्रत्येक कवितेचं रसग्रहण करावं लागतं. त्यावेळेस आपणाला 4 मार्क्स मिळतात. तर बघा, आकाशी झेप घेरे पाखरा, घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. आशय सौंदर्य बघू एकदा. सुप्रसिद्ध मराठी गीतकार जगदीश खेवडकर यांची आकाशी झेप घेरे ही मराठी चित्रपटातील गीतरचना आहे. कवीने सुरक्षिततेचे, परावलंबित्वाचे कवच काढून टाकून स्वकष्टाने जगण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. आपल्या क्षमतांवर, सामर्थ्यांवर विश्वास ठेवावा. कवी पाखराच्या प्रतीकातून माणसाला स्वसामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे पादाक्रांत करा. उत्तम यश मिळवून त्याचा निखळ आनंद घ्या असा संदेश देतात. तर या कवितेतील, म्हणजे कोणत्या कवितेतील, आकाशी झेप घेरे पाखरा ही जी काही कविता आहे, सुप्रसिद्ध मराठी गीतकार जगदीश खेवडकर या कवितेतील कुठल्याही ओळी परीक्षेला विचारल्या, रसग्रहण करा सांगितलं, तर त्यासाठी आशय सौंदर्य हेच लिहायचं. कळालं का? नंतर आहे काव्य सौंदर्य. वरील ओळीमध्ये कवीने श्रमाचे महत्त्व सांगितले आहे. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. सतत प्रयत्न करून आणि काबाड कष्ट करून शेतकरी शेतामध्ये राबतो, तेव्हा त्याला शेतामध्ये मोत्यासारखे पीक मिळते. त्याच्या घामातून मोती फुलतात, ते धान्याच्या रूपात त्याच्या घरी येतात, तेव्हा त्याच्या श्रमाचे सार्थक होते. जणू श्रमदेव त्याच्या घरी अवतरतात. तर या ओळी जर असेल तर अशा प्रकारचं काव्य सौंदर्य लिहायचं आहे. मात्र काव्य सौंदर्यामध्ये थोडासा ओळीनुसार बदल केला जातो. ह्याच ओळी जर परीक्षेला आल्या, कोणत्या, ह्याच, म्हणजे कविता हीच आणि ओळीसुद्धा ह्याच. कविता काय आहे? आकाशी झेप घेरे पाखरा. आणि कोणत्या ओळी आहे किंवा काव्यपंक्ती आहे? घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले.
या दोन ओळी जर विचारल्या तर आशय सौंदर्य तर सर्व ओळींसाठी एकच असतो. मात्र काव्य सौंदर्याचा जर विचार केला तर ओळीचा अर्थ आपल्याला काव्यात सौंदर्यामध्ये लिहायचा आहे. म्हणजे काव्य सौंदर्य असं लिहायचं आहे. वरील ओळीमध्ये कवीने श्रमाचे महत्त्व सांगितले आहे. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. सतत प्रयत्न करून आणि काबाड कष्ट करून शेतकरी शेतामध्ये राबतो तेव्हा त्याला शेतामध्ये मोत्यांसारखे पीक मिळते. त्याच्या घामातून मोती फुलतात. ते धान्याच्या रूपात त्याच्या घरी येतात. तेव्हा त्याच्या श्रमाचे सार्थक होते. जणू श्रमदेव त्याच्या घरी अवतरतात. आता तिसरा पॉइंट आहे रसग्रहणामध्ये भाषिक वैशिष्ट्ये. ध्रुपद व कडवी अशी या गीताची सुटसुटीत रचना आहे. तर या गीताची रचना कशी आहे? ध्रुपद व कडवी अशी या गीताची सुटसुटीत रचना आहे. रसाळ शब्द कला रसाळ शब्द कळा नाही तर कला व नेमके मर्म सांगणारी भाषा ही या कवितेचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. तर ध्रुपद व कडवी अशी या गीतांची सुटसुटीत रचना आहे. रसाळ शब्दकला व नेमके अर्थ सांगणारी भाषा हे या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. पिंजरा हे सुख लोलुपतेचं प्रत्यय मानले गेले आहे. पिंजरा हे सुख लोलुपतेचे प्रत्यय मानले गेलेले आहे. त्यात कैद झालेल्या मानवी मनाला पक्षी म्हटले आहे. तर त्यात कैद झालेल्या कशामध्ये? पिंजरा हे सुख लोलुपतेचे प्रत्यय मानले गेले आहे. त्यात कैद झालेल्या मानवी मनाला पक्षी म्हटले आहे. यमक प्रधान गेय रूपामुळे कविता मनात ठसते. कविता कशामुळे मनात ठसते? यमक प्रधान गेय रूपामुळे कविता मनात ठसते. तर कोणत्याही ओळी रसग्रहणासाठी विचारल्या अर्थात या कवितेच्या संबंधी म्हणजे आकाशी झेप घेरे या कवितेमध्ये रसग्रहणासाठी कोणत्याही ओळी विचारल्या प्रश्नामध्ये तर आपल्याला भाषिक वैशिष्ट्य ॲज इट इज म्हणजे जशाचे तसं मी जे सांगितलं तसंच लिहायचं आहे. त्यात कुठलाही बदल करायचा नाही. फक्त बदल कोठे होईल तर काव्य सौंदर्यामध्ये. ओळी बदलल्या काव्य सौंदर्य बदलेल. मात्र सुरुवातीला काय बघतो आपण? आशय सौंदर्य आणि लास्टला काय बघतो आपण? भाषिक वैशिष्ट्ये. यामध्ये कोणताही बदल करायचा नाही. तर पुन्हा एकदा रिपीट करतो मी. भाषिक वैशिष्ट्ये या कवितेच्या संदर्भात आकाशी झेप घेरी पाखरा ओळी आहेत. घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले. तर भाषिक वैशिष्ट्य आहे. ध्रुपद व कडवी अशी या गीताची सुटसुटीत रचना आहे. ध्रुपद व कडवी अशी या गीताची सुटसुटीत रचना आहे. रसाळ शब्दकला व नेमके मर्म सांगणारी भाषा. रसाळ शब्दकला व नेमके मर्म सांगणारी भाषा हे या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. पिंजरा हे सुख लोलुपतेचे प्रत्यय मानले गेले आहे.
पिंजरा हे सुखलोलुपतेचे प्रत्यय मानले गेलेले आहे. त्यात कैद झालेल्या मानवी मनाला पक्षी म्हटले आहे. आणि त्यात कैद झालेल्या मानवी मनाला पक्षी म्हटले आहे. यमक प्रधान गेय रूपामुळे कविता मनात ठसते. तर हे झालं पहिल्या कवितेच्या संदर्भात रसग्रहण. आता कविता दुसरी आहे वस्तू. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. मग आशय सौंदर्य लिहायचं आहे. वस्तू या कवितेत कवी द.मा. धामणसकर यांनी निर्जीव वस्तूंनाही सजीव प्राणीमात्रांसारख्या भावना असतात, त्या संवेदनशील असतात हे बिंबवले आहे. तसेच वस्तूंना सहानुभूतीने समजून घ्यायला हवे व त्यांना प्रेमाने वागवायला हवे असे प्रतिपादन केले आहे. तर वस्तू या कवितेतील कोणत्याही ओळी किंवा पंक्ती आल्या तरी आशय सौंदर्य हेच लिहायचं आहे. कळालं का? तर वस्तू या कवितेमध्ये रसग्रहणासाठी तुम्हाला कोणत्याही ओळी दिल्या तरी काहीही बदल करायचा नाही. जे मी आता सांगितलं तेच आशय सौंदर्य सर्व ओळींना मात्र वस्तू या कवितेसाठी लागू पडते. तर पुन्हा बघा एकदा. कविता आहे वस्तू. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. आशय सौंदर्य लिहायचं आहे. वस्तू या कवितेत कवी द.मा. धामणसकर यांनी निर्जीव वस्तूंनाही सजीव प्राणी मात्रांसारख्या भावना असतात, त्या संवेदनशील असतात हे बिंबवले आहे. तसेच वस्तूंना सहानुभूतीने समजून घ्यायला हवे व त्यांना प्रेमाने वागवायला हवे असे प्रतिपादन केले आहे. तर आशय सौंदर्य अशा प्रकारे लिहायचं. मग वस्तू या कवितेतील कुठल्याही ओळी रसग्रहणासाठी पेपरमध्ये आल्या तर. आता काव्य सौंदर्य दुसरी पायरी आहे. काव्य सौंदर्य कशाची पायरी? रसग्रहणाची. पहिली पायरी आशय सौंदर्य, दुसरी पायरी काव्य सौंदर्य. बहुतेक माणसे वस्तूंना निर्जीव समजतात व त्यांच्याशी निर्दयतेने वागतात. त्यांना कसेही हाताळतात. माणसांच्या या कठोर कृत्यावर भाष्य करताना वरील ओळीत कवी म्हणतात की कदाचित वस्तूंना जीव नसेलही आणि मनही नसेल, म्हणून त्यांना आपण कठोरपणे वागवावे का? वस्तूंना मन आहे असे समजून जर त्यांच्याशी आपण चांगले वर्तन केले तर वस्तूंना खूप आनंद होतो. त्या सुखावतात. त्या आपल्या कुटुंबातील घटक आहेत अशी आपुलकी आपण दाखवली तर वस्तूही आपल्याला प्रेम व माया देतील. तर हे आहे काव्य सौंदर्य. तर काव्य सौंदर्यामध्ये ओळीनुसार आपल्याला बदल करावा लागतो. हे मी बऱ्याचदा सांगितले, तर ते लक्षात ठेवायचं. पुन्हा सांगतो मी आता. काव्य सौंदर्य वस्तू या कवितेच्या संदर्भात. बहुतेक माणसे वस्तूंना निर्जीव समजतात व त्यांच्याशी निर्दयतेने वागतात. त्यांना कसेही हाताळतात. माणसाच्या या कठोर कृत्यावर भाष्य करताना वरील ओळीत कवी म्हणतात
की कदाचित वस्तूंना जीव नसेलही आणि मनही नसेल, म्हणून त्यांना आपण कठोरपणे वागवावे का? वस्तूंना मन आहे असे समजून जर त्यांच्याशी आपण चांगले वर्तन केले तर वस्तूंना खूप आनंद होतो, त्या सुखावतात, त्या आपल्या कुटुंबातील घटक आहेत अशी आपुलकी आपण दाखवली तर वस्तूही आपल्याला प्रेम व माया देतील. तर काव्य सौंदर्य ओळीनुसार बदलून घ्यायचं आहे. अशा ह्या ओळी आल्या तर हेच काव्य सौंदर्य लिहायचं आहे. आता भाषिक वैशिष्ट्य. भाषिक वैशिष्ट्य कोणत्याही ओळीसाठी तेच असते. तर बघा मग भाषिक वैशिष्ट्ये. मुक्त शैलीतल्या या रचनेमुळे कवींनी या ओळीतून रसिकांशी थेट संवाद साधला आहे. तर भाषिक वैशिष्ट्याची सुरुवात करत असताना अशी करायची. मुक्त शैलीतल्या या रचनेमुळे कवींनी या ओळीतून रसिकाशी थेट संवाद साधला आहे. काय? मुक्त शैलीतल्या या रचनेमुळे कवींनी या ओळीतून रसिकांशी थेट संवाद साधला आहे. अशी अगदी साध्या पण आवाहक शब्दात मोठे तत्व बिंबवले आहे. अगदी साध्या पण आवाहक शब्दात मोठे तत्व बिंबवले आहे. वस्तू व माणूस यातील स्नेहसंबंध नाही तर स्नेहबंध. वस्तू व माणूस यातील स्नेहबंध आत्मीयतेने जपायला हवा. हा संदेश अगदी हळुवारपणे किंवा हळुवार पद्धतीने कवींनी दिला आहे. तर वस्तू या कवितेमध्ये किंवा वस्तू या कवितेच्या संदर्भात कोणत्याही ओळी आल्या रसग्रहणासाठी तर भाषिक वैशिष्ट्य असंच लिहायचं आहे. त्यात नो चेंज, बदल करायचा नाही. आता कविता आश्वासक चित्र. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीने. ह्या ओळी दिलेल्या आहेत आणि कविता आहे आश्वासक चित्र. तर आशय सौंदर्य कोणत्याही ओळी टाकल्या रसग्रहणासाठी प्रश्नपत्रिकेत उल्लेख आला कोणत्याही ओळीचा तर मी सांगतो त्या पद्धतीनेच लिहायचं. कवयित्री नीरजा यांनी आश्वासक चित्र या कवितेमधून स्त्री पुरुष समानतेचे भविष्यकालीन चित्र आश्वासकरित्या कसे साकारले जाईल याची दिशा खेळणारा लहान मुलगा व मुलगी यांच्या प्रतीकातून योग्यपणे दाखवली आहे. आलं का लक्षामध्ये? पुन्हा एकदा बघा, रिपीट. तर कविता आहे आश्वासक चित्र. ओळी आहेत. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हात असेल दोघांचाही. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीने. ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीने. आशय सौंदर्य बघा. कवयित्री नीरजा यांनी आश्वासक चित्र या कवितेमधून स्त्री पुरुष समानतेचे भविष्यकालीन चित्र आश्वासकरित्या कसे साकारले जाईल याची दिशा
खेळणारा लहान मुलगा व मुलगी यांच्या प्रतीकातून योग्यपणे दाखवली आहे. आता तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो मी की आशय सौंदर्यात बदल करायचा नाही. कविता बदलली तरच बदलेल आशय, ओळी बदलल्या तर आशय सौंदर्य तोच लिहायचा. आता काव्य सौंदर्यात मात्र ओळीनुसार बदल करायचा. ओळीत काय सांगितलं, अर्थ काय आहे, उद्देश काय आहे आणि त्याचा विषय काय आहे, त्याला धरून किंवा अनुसरून काव्य सौंदर्य लिहायचं आहे. तर या ओळीच्या संदर्भात म्हणजे कोणत्या ओळी, आश्वासक चित्रमधील कवितेच्या ओळी आहेत. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीने. तर काव्य सौंदर्य लिहायचं आहे. भातुकलीतले जग हे स्वप्नाळू असते, त्यातला संसार हा लुटुपुटीचा असतो. मोठेपणी प्रत्यक्ष संसारातील जबाबदाऱ्या या वास्तववादी असतात. त्यामुळे भातुकलीच्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष वास्तवात प्रवेश करताना सत्य स्वीकारावे लागेल. स्त्री पुरुष यांची परस्परांना स्नेहाची साथ असेल तर समजदारपणाने व सहकार्याने ते जगात वावरतील. स्त्री पुरुष परस्परांची कामे मिळून करतील असे भविष्यकालीन आशावादी चित्र उपरोक्त ओळीतून साकारले आहे. तर बघा मग काव्य सौंदर्य आणि कविता कोणती चालू आहे आपली रसग्रहणासाठी, आश्वासक चित्र. तर पुन्हा एकदा रिपीट करतो कारण थोडासा हा भाग क्लिष्ट आहे, कठीण आहे. तर काव्य सौंदर्याच्या बाबतीत भातुकलीतले जग हे स्वप्नाळू असते, त्यातला संसार हा लुटुपुटीचा असतो. मोठेपणी संसारातील जबाबदाऱ्या या वास्तववादी असतात. त्यामुळे भातुकलीच्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष वास्तवात प्रवेश करताना सत्य स्वीकारावे लागेल. स्त्री पुरुष यांची परस्परांना स्नेहाची साथ असेल तर समजूतदारपणाने सहकार्याने ते जगात वावरतील. स्त्री पुरुष परस्परांची कामे मिळून करतील असे भविष्यकालीन आशावादी चित्र उपरोक्त ओळीतून साकारले आहे. आता भाषिक सौंदर्यामध्ये नो चेंज. तर आश्वासक चित्र जर कवितेमधील कोणत्याही ओळी दिल्या आणि ती कविता आश्वासक चित्र आहे असं तुम्हाला कळालं, म्हणजे आश्वासक चित्र या कवितेतील ओळी आल्या तर भाषिक सौंदर्य तेच लिहायचं. नो चेंज म्हणजे बदल करायचा नाही. मी सांगतो ते आता. या ओळीतून लहान मुलांच्या खेळातून विचार गर्भचिंतनाची प्रचिती येते. कोणत्या चिंतनाची प्रचिती येते? विचार गर्भ. या ओळीतून लहान मुलांच्या खेळातून विचार गर्भचिंतनाची प्रचिती येते. कवयित्रींनी साध्या विधानातून विचारगर्भ आशय थेट मांडला आहे. स्त्री पुरुष समानता हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय सहजपणे व्यक्त झाला आहे. भविष्यकालीन दोघांमधील सामंजस्याचे लोभस परंतु प्रगल्भ चित्र
हातात हात असेल या वाक्यखंडातून प्रत्येकारी रित्या प्रकट झाले आहे. स्वप्न व सत्य यांची योग्य सांगड तरल शब्दात व्यक्त झाली आहे. तर तुम्हाला भाषिक सौंदर्य पुन्हा रिपीट करतो. कविता आहे आश्वासक चित्र, ओळी आहेत, कोणत्या ओळी आहेत पुन्हा बघूया आपण. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीने. तर आपल्याला सांगितलेलंच आहे मी की भाषिक सौंदर्यामध्ये कोणत्याही ओळी टाकल्या तर बदल करायचा नाही. एकाच कवितेतील म्हणजे कवितेतील आश्वासक चित्र या कवितेतील कोणत्याही ओळी जर विचारल्या रसग्रहणासाठी तर भाषिक सौंदर्य तेच असते, बदल करायचा नाही. तर या ओळीतून लहान मुलांच्या खेळातून विचार गर्भचिंतनाची प्रचिती येते. या ओळीतून लहान मुलांच्या खेळातून विचार गर्भचिंतनाची प्रचिती येते. कवयित्रींनी साध्या विधानातून विचार गर्भाशय थेट मांडला आहे. कवयित्रींनी साध्या विधानातून विचार गर्भाशय थेट मांडला आहे. स्त्री पुरुष समानता हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय सहज व्यक्त झाला आहे. स्त्री पुरुष समानता हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय सहजपणे व्यक्त झाला आहे. भविष्यकालीन दोघांमधील सामंजस्याचे, दोघांमधील म्हणजे स्त्री पुरुष, मुलगा आणि मुलगी, या दोघांमधील सामंजस्याचे लोभस व परंतु प्रगल्भ चित्र हातात हात असेल या वाक्य खंडातून प्रत्येकारी प्रकट झाले आहे. स्वप्न व सत्य यांची सांगड, स्वप्न व सत्य यांची योग्य सांगड, फक्त सांगड नाही तर योग्य सांगड तरल शब्दात, कोणत्या शब्दात? तरल शब्दात व्यक्त झाली आहे. तर आता पुढे जाऊया. भरतवाक्य, पुढची कविता आहे भरतवाक्य. आणि भरतवाक्य या कवितेतील ओळी आहेत. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. भरतवाक्य या कवितेतील ओळी आहेत रसग्रहणासाठी. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. आशय सौंदर्य लिहायचं प्रथम, त्याच्यात काही बदल नाही. भरतवाक्य या कवितेमधील कोणत्याही काव्यपंक्ती आल्या तर मी सांगतो तेच आशय सौंदर्य लिहायचं आहे. केकावली या काव्यग्रंथाची समाप्ती करताना, कोणत्या काव्यग्रंथाची समाप्ती करताना? केकावली या काव्यग्रंथाची समाप्ती करताना उपसंहार म्हणून ही भरतवाक्य काव्यरचना कविश्रेष्ठ मोरोपंतांनी लिहिली आहे. तन्मनावरील दुर्गुण जाऊन सद्गुण कोण व कसे, कोण व कसे, पुढे काय लिहिलं? याबद्दल देवाकडे आर्त प्रार्थना केली आहे. कोण व कसे, अंगीकारावे. काय? कोण व कसे अंगीकारावे याबद्दल देवाकडे आर्त प्रार्थना केली आहे. तर पुन्हा बघा.
तुम्हाला समजलं नसेल. भरत वाक्य कवितेमधील कोणत्याही ओळी आल्या रसग्रहण करा असं सांगितलं. 4 मार्काचा प्रश्न असतो. तर सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य काणी पडो. आशय सौंदर्य लिहायचं आहे. केकावली या काव्यग्रंथाची समाप्ती करताना उपसंहार म्हणून ही भरत वाक्य काव्य रचना कविश्रेष्ठ मोरोपंतांनी लिहिली आहे. तन मनातील दुर्गुण जाऊन सद्गुण कोणते व कसे अंगीकारावे. तन मनातील दुर्गुण जाऊन सद्गुण कोणते व कसे अंगीकारावे याबद्दल देवाकडे आर्त प्रार्थना केली आहे. पुन्हा एकदा बघा. भरत वाक्य कविता सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य काणी पडो. आशय सौंदर्य. केकावली या काव्यग्रंथाची समाप्ती करताना उपसंहार म्हणून ही भरत वाक्य काव्यरचना कविश्रेष्ठ मोरोपंतांनी लिहिली आहे. तन्मनातील दुर्गुण जाऊन सद्गुण कोणते व कसे अंगीकारावे याबद्दल देवाकडे आर्त प्रार्थना केली आहे. काव्य सौंदर्य. सुसंगती म्हणजे चांगल्या सज्जन व्यक्तीची मैत्री होय. गुणवान व चारित्र्यवान माणसाच्या संगतीत सदैव राहावे. कोणाच्या संगतीत राहावे? सदैव गुणवान व चारित्र्यवान माणसाच्या संगतीत सदैव राहावे. म्हणजे आपली आर्थिक प्रगती व ज्ञान प्राप्ती होते असा आशय उपरोक्त ओळीमध्ये व्यक्त झाला आहे. सुजन वाक्य म्हणजे सुविचारांची धारणा जर केली तर मन निर्मळ व प्रेमळ होते असाही सुयोग्य सल्ला मोरोपंतांनी जनसामान्यांना दिला आहे. तर भाषिक वैशिष्ट्य. आता काव्य सौंदर्यामध्ये ओळीनुसार बदल करावा, मात्र भाषिक वैशिष्ट्यामध्ये आणि आशय सौंदर्यामध्ये बदल करू नये. मी हे तुम्हाला वारंवार सांगत आहे, कारण परीक्षेमध्ये तुम्ही गोंधळ कराल आणि पाहिजे ते परीक्षकाला अपेक्षित ते तुम्ही लिहिणार नाही, म्हणून मी हे रिपीट करत आहे. भाषिक वैशिष्ट्ये. प्रस्तुत ओळीमध्ये सामान्य माणसांना परपार्थाची आवड लागावी म्हणून 2 वर्तन नियम सांगितले आहे. साधकाने चारित्र्य संपन्न होण्यासाठी उपदेश केला आहे. तर भाषिक वैशिष्ट्ये पुन्हा एकदा बघा. प्रस्तुत ओळीमध्ये सामान्य माणसांना परपार्थाची आवड लागावी. परपार्थ नसेल ते तर परमार्थाची आवड लागावी असं असेल म्हणून आहे. तर प्रस्तुत ओळीमध्ये सामान्य माणसांना परमार्थाची आवड लागावी. परपार्थ असू शकत नाही, तर परमार्थाची आवड लागावी म्हणून 2 वर्तन नियम सांगितले आहे. साधकाने चारित्र्य संपन्न होण्यासाठी उपदेश केला आहे. साधकाने चारित्र्य संपन्न होण्यासाठी उपदेश केला आहे. प्रत्येक चरणात 11/13 मात्रेची आवर्तने असणारे हे केकावली नावाचे मात्रावृत्त आहे. यातील भाषा साधी, सोपी व आवाहक असल्यामुळे हृदयाला थेट भिडणारी आहे. पडो जडो या यमक प्रधान क्रियापदामुळे कवितेला सुंदर लय व नाद आला आहे. तर पुन्हा एकदा बघा. भाषिक वैशिष्ट्ये. प्रस्तुत ओळीमध्ये सामान्य माणसांना
परमार्थाची आवड लागावी म्हणून 2 वर्तन नियम सांगितले आहेत. साधकाने चारित्र्य संपन्न होण्यासाठी उपदेश केला आहे. प्रत्येक चरणात 11/13 भाषेची नाही 11/13 मात्रेची आवर्तने असणारे हे केकावली नावाचे मात्रावृत्त आहे. यातील भाषा साधी सोपी व आवाहक असल्यामुळे हृदयाला थेट भिडणारी आहे. पडो जडो या यमक प्रधान क्रियापदामुळे कवितेला सुंदर लय व नाद आला आहे. तर कळालं का पुन्हा एकदा रिपीट करायचं? तर ठीक आहे, पुन्हा एकदा करतो रिपीट. भाषिक वैशिष्ट्ये. प्रस्तुत ओळीमध्ये सामान्य माणसांना परमार्थाची आवड लागावी. प्रस्तुत ओळीमध्ये सामान्य माणसांना परमार्थाची आवड लागावी म्हणून 2 वर्तन नियम सांगितले आहेत. साधकाने चारित्र्य संपन्न होण्यासाठी उपदेश केला आहे. प्रत्येक चरणात 11 किंवा 13 मात्रेची आवर्तने असणारे हे केकावली नावाचे मात्रावृत्त आहे. यातील भाषा साधी सोपी व आवाहक असल्यामुळे हृदयाला थेट भिडणारी आहे. पडो जडो या यमक प्रधान क्रियापदामुळे कवितेला सुंदर लय व नाद आला आहे. आता पुढची कविता घेऊया आपण. खोद आणखी थोडेसे. कवितेचं नाव आहे खोद आणखी थोडेसे. तर जरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे. खोद आणखी थोडेसे जी काही कविता आहे त्यामध्ये आपल्याला रसग्रहणासाठी या ओळी दिल्या. जरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे. खोद आणखी थोडेसे या कवितेसाठी किंवा या कवितेच्या आपल्याला रसग्रहणासाठी पुढील काव्यपंक्ती दिल्या. जरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे. आशय सौंदर्य बघा. खोद आणखी थोडेसे या कवितेतून किंवा या कवितेमधून कवयित्रींनी संयम, जिद्द, आत्मविश्वास व चिकाटी या गुणांच्या मदतीने जीवन ध्येय साध्य करण्याची उमेद माणसाला दिली आहे. पुन्हा एकदा बघा. तर आशय सौंदर्य कसा द्यायचा? खोद आणखी थोडेसे या कवितेच्या संदर्भात आणि ओळी आहेत. झरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे. आशय सौंदर्य बघा. खोद आणखी थोडेसे या कवितेमधून कवयित्रींनी संयम, जिद्द, आत्मविश्वास व चिकाटीपणा या गुणांच्या मदतीने जीवन ध्येय साध्य करण्याची उमेद माणसाला दिली आहे. माणसाने सकारात्मक आयुष्य कसे जगावे हे समजावून सांगताना माणसाने सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग, होकारार्थी विचार, माणसाने सकारात्मक आयुष्य कसे जगावे हे समजावून सांगताना वरील ओळीमध्ये प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीचा प्रत्यय दिला आहे. अविरत प्रयत्न करून आदर्श जीवन जगण्याचा संदेश ही कविता देते. तर अविरत प्रयत्न करून न थांबता चिरकालपणे प्रयत्न करून आदर्श जीवन जगण्याचा संदेश ही कविता देते. तर हे काय सांगितलं मी तुम्हाला, लक्षात आलं का? हे आहे आशय सौंदर्य. आता आपल्याला बघायचं आहे काव्य सौंदर्य. तर काव्य सौंदर्यामध्ये ओळीनुसार बदल करावा लागतो हे तर तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो. तर बघा मग
जरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे, कविता आहे खोद आणखी थोडेसे. तर काव्य सौंदर्य या ओळीच्या संदर्भात, कोणतेही कार्य करताना धीर सोडू नये, खोल खोल माती खाली निर्मळ झरा असतो, तो प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्न करून आणखी थोडेसे खोदावे लागते. हातबल न होता, हिम्मत न हरता प्रयत्नरत असावे. दुःखाच्या मातीच्या जाड थराखाली सुखाचा आनंदाचा अक्षय झरा असतोच, म्हणून निराश न होणं म्हणजे निराश न होता ओढ घट्ट मिटून खोदण्याचे म्हणजेच सुख धुंडाळण्याचे कार्य मध्येच थांबू नये. अंतिमता प्रयत्नपूर्वक दुःखावर मात करताच येते. तर बघा, काव्य सौंदर्यामध्ये ओळीनुसार बदल करावा लागतो. मात्र या ओळी आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानेच आपल्याला काव्य सौंदर्य, आशय सौंदर्य तर झालं, काव्य सौंदर्य सांगितलेलं आहे. खोद आणखी थोडेसे, जरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे. तर काव्य सौंदर्य बघा, कोणतेही कार्य करताना धीर सोडू नये, खोल खोल मातीखाली निर्मळ झरा असतो, तो प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्न करून आणखी थोडेसे खोदावे लागते. हातबल न होता, हिम्मत न हरता प्रयत्नरत असावे. दुःखाच्या मातीच्या जाड थराखाली सुखाचा आनंदाचा अक्षय झरा असतोच, म्हणून निराश न होता ओढ घट्ट मिटून खोदण्याचे म्हणजे सुख धुंडाळण्याचे कार्य मध्येच थांबू नये. अंतिमता प्रयत्नपूर्वक दुःखावर मात करताच येते. आता भाषिक कौशल्य कोणत्याही ओळी विचारल्या या कवितेच्या संदर्भात, कविता कोणती आहे? खोद आणखी थोडेसे. तर भाषिक वैशिष्ट्य लिहायची आहे, म्हणजे आपलं रसग्रहण पूर्ण होईल. साध्या सोप्या अष्टाक्षरी छंदात कवितेची रचना केल्यामुळे व यमक प्रधानतेमुळे कवितेला गेय लय प्राप्त झाली आहे. साध्या सोप्या अष्टाक्षरी छंदात कवितेची रचना केल्यामुळे, साध्या सोप्या अष्टाक्षरी छंदात कवितेची रचना केल्यामुळे व यमक प्रधानतेमुळे कवितेला गेय लय प्राप्त झाली आहे. तर कवितेला गेय लय कशामुळे प्राप्त झाली आहे? साध्या सोप्या अष्टाक्षरी छंदात कवितेची रचना केल्यामुळे व यमक प्रधानतेमुळे कवितेला गेय लय प्राप्त झाली आहे. नादानुकूल शब्दकला, नादानुकूल शब्दकला व ओघवती भाषा. नादानुकूल शब्दकला, शब्दकळा आहे का शब्दकला? शब्दकला. नादानुकूल शब्दकला व ओघवती भाषा यामुळे सौंदर्य प्राप्त झाले आहे. झरा या संकल्पनेमधून प्रयत्नवाद रसिकांच्या मनावर पूर्णतः उसवला आहे. तर ओघवती भाषा यामुळे नादानुकूल शब्दकला व ओघवती भाषा यामुळे कवितेला सौंदर्य प्राप्त झाले आहे. झरा या संकल्पनेमधून प्रयत्नवाद रसिकांच्या मनावर पूर्णतः उसवला आहे. उसवला नसेल, ते ठसवला असेल, ठसवला आहे, मनावर पूर्णतः ठसवला आहे. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी,
उसवला नाही तर ठसवला आहे. तर तू झालास मूक समाजाचा नायक. त्यामधील ओळी आहेत, तुझे शब्द जसे की महाकाव्य. तुझे शब्द जसे की महाकाव्य, तुझ्या पायाजवळ गळून पडावीत. तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात. तू झालास मूक समाजाचा नायक. तू झालास मूक समाजाचा नायक. तुझे शब्द जसे की महाकाव्य, तुझ्या पायाजवळ गळून पडावीत. तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात. तू झालास मूक समाजाचा नायक. तुझे शब्द जसे की महाकाव्य, तुझ्या पायाजवळ गळून पडावीत. तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात. या 2 ओळी दिलेल्या आहेत या कवितेच्या संदर्भात रसग्रहणासाठी. तर प्रथम आशय सौंदर्य. कोणत्याही ओळी विचारल्या या कवितेतील तर आशय सौंदर्य मी सांगतो तेच लिहायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित वर्णव्यवस्थेविरुद्ध येथे 14 तळ्यांचा जो संग्राम केला व शोषितांवरील अन्यायाविरुद्ध लढा उभारला, त्यांच्या 50 वर्षपूर्तीनंतर कवी ज.वी. पवार यांनी तू झालास मूक समाजाचा नायक या कवितेमध्ये आपले मनोगत व्यक्त केले आहे. मूक समाजाच्या या महानायकाला अभिवादन करताना त्यांच्या कार्यांचा यथोचित गौरव केला आहे. तर बघा, तू झालास मूक समाजाचा नायक. तुझे शब्द जसे की महाकाव्य, तुझ्या पायाजवळ गळून पडावीत. तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात. आशय सौंदर्य सेम, कोणत्याही ओळी टाकल्या या कवितेतील रसग्रहणासाठी. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित वर्णव्यवस्थेविरुद्ध येथे 14 तळ्याचा जो संग्राम केला व शोषितावरील अन्यायाविरुद्ध लढा उभारला, त्याच्या 50 वर्षपूर्तीनंतर कवी ज.वी. पवार यांनी तू झालास मूक समाजाचा नायक या कवितेमध्ये आपले मनोगत व्यक्त केले आहे. मूक समाजाच्या या महानायकाला अभिवादन करताना त्यांच्या कार्यांचा यथोचित गौरव केला आहे. आता काव्यसौंदर्य बघा, या ओळीच्या संदर्भात हेच काव्यसौंदर्य लिहायचं. मात्र या कवितेतील जर दुसऱ्या ओळी दिल्या तर काव्यसौंदर्यामध्ये त्या ओळीच्या अर्थानुसार, त्या विचारानुसार त्या कवितेच्या काव्यसौंदर्यात बदल करावा. उपरोक्त ओळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दाची किमया आणि संघर्षाचा परिणाम यांची महती कथन केली आहे. तर उपरोक्त ओळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दांची किमया आणि संघर्षाचा परिणाम यांची महती कथन केली आहे. उपरोक्त ओळींमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दांची किमया आणि संघर्षाचा परिणाम यांची महती कथन केली आहे. 14 तळ्यावर सर्वांसाठी पाणी खुले करताना, 14 तळ्यावर
सर्वांसाठी पाणी खुले करताना. चवदार तळ्यावर सर्वांसाठी पाणी खुले करताना महामानवाने जी घोषणा केली त्या शब्दा पुढे सर्व महाकाव्ये नतमस्तक व्हावीत अशी होती. तसेच जो संघर्ष केला त्याचा प्रभाव असा पडला की शोषितांच्या हातातल्या काठ्या जणू जहाल बंदुका झाल्या. डॉक्टर बाबासाहेबांचा शब्द व संघर्षाचे सामर्थ्य यातून व्यक्त होते. तर भाषिक वैशिष्ट्य या तू झालास काय सांगितलं, कविता कोणती सांगितली, तू झालास मूक समाजाचा नायक. आणि ओळी आहेत, तुझे शब्द जसे की महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत, तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात. तर भाषिक वैशिष्ट्यामध्ये बदल करायचा नाही. जर हीच कविता असेल किंवा याच कवितेतील ओळी असेल तर मुक्त छंदात मुक्त शैलीमध्ये लिहिलेली ही कविता यातील ओजस्वी शब्दकलेमुळे कार्यकर्त्यांच्या काळजाला थेट भिडते. मुक्त छंदात मुक्त शैलीमध्ये लिहिलेली ही कविता त्यातील ओजस्वी शब्दकलेमुळे कार्यकर्त्यांच्या काळजाला थेट भिडते. काव्यात्मक पण थेट विधानामुळे त्यातील विचार परिणामकारक झाले आहेत. काव्यात्मक पण थेट विधानामुळे त्यातील विचार परिणामकारक झाले आहेत. महाकाव्याची नम्रता व काठ्यांच्या बंदुका या प्रत्येकी शांतरस व अद्भुत रस यांची निर्मिती करतात. तर महाकाव्याची नम्रता व काठ्यांच्या बंदुका या प्रत्येकी शांतरस व अद्भुत रस यांची निर्मिती करतात. आता पुढे जाऊया. झालं का? आता बघूया आपण. तर विशेष सूचना आहे या संदर्भात. प्रत्येक कवितेत आशय सौंदर्य प्रत्येक कवितेत काय आशय सौंदर्य व भाषिक वैशिष्ट्य समान असते. फक्त काय बदलते? काव्य सौंदर्य ओळीनुसार बदलते. तर 10वीच्या ज्या काही कविता आहे अभ्यासाला त्या संपूर्ण आपण बघितल्या आहेत. रसग्रहण कसं करावं, रसग्रहण करताना कोणत्या 3 मुद्द्यांचा विचार करावा किंवा 3 पायऱ्यांचा विचार करावा ते मी स्पष्ट करून सांगितलेलं आहे. तर पहिली पायरी असते आशय सौंदर्य, दुसरी पायरी असते काव्य सौंदर्य आणि तिसरी पायरी असते भाषा वैशिष्ट्ये. तर मी हेही सांगितले की कवितेमध्ये कोणत्याही ओळी आल्या तर त्या कवितेचं आशय सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य बदलत नाही. कोणत्याही ओळी असेल तर त्या कवितेच्या संदर्भात मात्र. आणि काव्य सौंदर्य हे ओळीनुसार, ओळीच्या अर्थानुसार, ओळीतील उपदेश किंवा ओळीतील विचार यानुसार ते बदलते.
तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही माझा आजचा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकलाच असेल. जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही बहुसंख्येने लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि बाजूच्या आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर माझा परिचय सांगायचा राहूनच गेला. माझं चॅनल आहे शिवदत्त गवळी आणि माझं नाव आहे शिवदत्त गवळी. मी हल्ली श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थामधून सेवानिवृत्त झालेलो आहे आणि मी खाजगी स्कूलमध्ये किंवा खाजगी कॉलेजेसमध्ये अध्यापनाचं कार्य करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही माझ्या व्हिडिओला चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्या, भरभरून प्रेम द्या, हीच कळकळीची विनंती करून आज थांबूया. गुड नाईट.